इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये कारखानदारांचा खर्चीवाल्यांचा मेळावा झाला। या मेळाव्यामध्ये प्रत्येकानं आपापल्या भावना व्यक्त केल्या। अतिशय निकडीला आलेला कारखानदार काय त्याची परिस्थिती आहे हे आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं आणि आज निर्णय असा केला की कारखानदारांची जी नेहमीची प्रतिप्रमाणे जी मजुरी आहे ती गेल्या 15 वर्षांमध्ये त्याच्या पदरात काहीच पडलेलं नाही आणि परस्पर एकतर्फे वैफणीवाल्यांची मजुरी वाढ केल्यामुळं कारखानदार आज म्हणायला लागला की बाबा आमचा विचार तुम्ही कोण करणार आहे की नाही, आणि म्हणून तो विषय समजून घेतला। आक्रमक झालेल्या सगळ्या कारखानदारांना समजून सांगितलंय आणि आम्ही आता आक्रमक भूमिका घेऊन उद्यापासून इचलकरंजी पूर्ण बंद ठेवून, उद्योग बंद ठेवून हा निर्णय संपूपर्यंत आम्ही ह्या बाकीच्या नेते मंडळींना हे कामकाज केल्याशिवाय पूर्ण होऊ त्यांना सोडणार नाही अशी भूमिका घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलोय। आज हे सगळे कारखानदार आणि हे कारखानदारांचे नेते माझ्याबरोबर आहेत। त्या सगळ्यांना घेऊन हे कामकाज करायचं मी ठरवलंय आणि निश्चितपणे आता हे रणांगण चालू झालंय, हे यशस्वी केल्याशिवाय राहत नाही।